गव्हाची कुरडई बनवत असताना या ठिकाणी आपण सोडा, पापड खार अजिबात वापरलेला नाही, तरी सुद्धा पारंपरिक पद्धतीने ही गव्हाची कुरडई जर पाहाल तर मस्त दुप्पट तिप्पट फुललेली आहे। अशा प्रकारची कुरडई बनवण्यासाठी साधारणपणे या ठिकाणी आपण 2 किलो लोकवन गहू घेतलेले आहे। या ठिकाणी गहू स्वच्छ निवडून घेतलेले आहे। 1-2 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि भरपूर पाणी घालून आपल्याला हे गहू 4 दिवस भिजत ठेवायचे आहे। या गव्हातील दररोज पाणी बदलायचं आणि स्वच्छ पाणी घालायचं, अशा पद्धतीने आपल्याला गहू भिजवून घ्यायचे आहे। आता या ठिकाणी चौथ्या दिवशी मी गहू दाखवत आहे, मस्त भिजलेला आहे। हा गहू तुम्ही मिक्सरवर सुद्धा दळू शकता किंवा घरगुती मशीनवर सुद्धा बारीक करून घेऊ शकता। दोन्ही हाताच्या मदतीने या गव्हातील सर्व चीक आपल्याला बाजूला करायचा आहे। उरलेल्या चोथ्यामध्ये पुन्हा एकदा पाणी घालायचं आणि हा चोथा पुन्हा एकदा आपल्याला पिळून घ्यायचा आहे। या ठिकाणी सर्व चीक मी काढून घेतलेला आहे। हा चीक आपल्याला एखाद्या बारीक चाळणीने गाळून घ्यायचा किंवा तुम्ही कॉटनच्या कपड्याने सुद्धा हा चीक गाळून घेऊ शकता। बारीक सोजीची चाळणी असेल तर त्या चाळणीने सुद्धा हा चीक तुम्ही गाळून घेऊ शकता। अशा प्रकारे सर्व चीक मी गाळून घेतलेला आहे। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि छोटासा तुरटीचा खडा आपल्याला घालायचा आहे। हा चीक आपल्याला रात्रभरासाठी झाकून ठेवायचा। दुसऱ्या दिवशी या चिकावरील सर्व पाणी काढून टाकायचं आहे। आता खाली राहिलेला चीक एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा आहे। यामध्ये असणारे खडे मोकळे करायचे आणि पुन्हा एकदा हा चीक आपल्याला सोजीच्या चाळणीने किंवा कापडाने गाळून घ्यायचा आहे। जेवढं चीक आहे तेवढंच पाणी आपल्याला कुरडया बनवण्यासाठी घ्यायचं आहे। मोठं पातेलं घेऊन त्यामध्ये पाणी गरम करायचं, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हा चीक आपल्याला हळूहळू पातेल्यामध्ये सोडायचा आहे आणि लगेचच हलवून घ्यायचा आहे। चीक हाटत असताना सुरुवातीचे 5-6 मिनिटं आपल्याला या चिकातील गाठी फोडून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने आपल्याला चीक छान हटवून घ्यायचा आहे। त्यानंतर पाण्याचा हात लावायचा आणि हा चीक 1-5 मिनिटं छान वाफेवर शिजवून घ्यायचा। या चिकावरील पुन्हा एकदा झाकण काढायचा आणि हा चीक आपल्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला 4-5 वेळा हा चीक झाकून शिजवून घ्यायचा आहे। हाताला चीक चिटकला नाही तर समजून घ्यायचं चीक छान शिजलेला आहे। चीक छान ट्रान्सपरंट झाला की लगेच आपल्याला हा चीक सोऱ्यामध्ये भरायचा आहे। सोऱ्या भरत असताना अगदी गच्च भरून घ्यायचा, म्हणजे यामध्ये हवेची पोकळी राहता कामा नये। तुम्हाला हवे त्या साईजच्या लहान मोठ्या कुरडया तुम्ही घालून घेऊ शकता। ह्या कुरडया आपल्याला छान कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या हवाबंद डब्यामध्ये ठेवल्या ना की 1-2 वर्ष आहे तशाच छान राहतात। आता या ठिकाणी कुरडया छान वाळलेल्या आहेत, तळून सुद्धा पाहूया। तळताना तेल छान कडकडीत गरम करायचे आणि नंतर त्यामध्ये कुरडई सोडायची। कुरडई पाहताल तर मस्त पांढरी शुभ्र आणि दुप्पट तिप्पट फुललेली आहे। या व्हिडिओची आणखी डिटेल रेसिपी बघायची असेल तर चॅनलवर अपलोड केलेले आहे, नक्की जाऊन पाहू शकता। धन्यवाद।